सर्व शेतकरी बांधवांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे. तर आता पीक विमा नवीन अपडेट येत आलेले आहे, जे की 2026 तर 297 कोटी 50 लाख पीक विमा भरपाई DBTच्या माध्यमातून या जिल्ह्यांमध्ये व या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमावण्यास सुरुवात. तर आता जे की यामध्ये लेटेस्ट अपडेट आलेले आहे, तर पीक विमा योजना 2026 तर नवीन जे की लेटेस्ट अपडेट इथं आलेले आहेत. तर अनेक शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये DBTच्या माध्यमातून जे की तब्बल 297 कोटी किती 297 कोटी जे की 50 लाख यामध्ये जे की शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये थेट DBTच्या माध्यमातून पीक विम्याची भरपाई शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे जमावण्यास सुरुवात. तर यामध्ये कोणत्या जिल्ह्यात कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे तर जमा होत आहे. तर यामध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत जे की सरकारने आता नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत, त्यामध्ये पूर, दुष्काळ, अतिवृष्टी, तर याची जी की भरपाई आहे ते शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमावण्यास सुरुवात झालेली आहे. यामध्ये गारपीट, कीड रोग तर अशा जे की यांचा समावेश आहे. तर आता यामध्ये जिल्हा, तालुका, हंगाम तर यामध्ये जे की यामध्ये सर्वप्रथम आहे. तर आता सर्वांमध्ये जे की यामध्ये खरीप आणि रब्बी काय आहे, यामध्ये खरीप आणि रब्बी पीक विमा तर 2026ची जे की लेटेस्ट अपडेट आहे. तर राज्य सरकारने जे की 297 कोटी 50 लाख रुपये मंजूर झालेला आहे निधी. मागील हंगामातील जे की शेतकरी आहेत, तर आता थेट DBTच्या माध्यमातून पैसे खात्यामध्ये जमा होत आहे. जे की DBTच्या माध्यमातून डायरेक्ट तुमच्या खात्यात पैसे येत आहे. तर कोणत्या शेतकऱ्यांना पैसे तर मिळणार आहे, तर आता ज्या शेतकऱ्यांनी पीक विम्याचा फॉर्म भरलेला आहे, ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा नुकसान नोंदवलेले आहे म्हणजे तक्रार केलेली आहे, काय केलेली आहे, तक्रार केलेली आहे. त्यानंतर ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला आहे, ज्यांचा पीक विम्याचा क्लेम मंजूर झालेला आहे, आधार लिंक बँकशी आहे. त्यानंतर आता यामध्ये काय आहे, फॉर्म अपूर्ण किंवा चुकलेला असेल तर तुम्हाला अडचण येऊ शकते. तर आता बरेच शेतकरी काय करते, पीक विमा फॉर्म भरते, ई पीक पाहणी करत नाही, पीक विम्याची तक्रार करत नाही आणि तुमचे पंचनामे इथं नोंदवून घेत नाही. त्यानंतर तुमचा क्लेम स्टेटस चेक करत नाही, आधार लिंक आहे की नाही, त्यामुळे त्यांचे पैसे इथं अडकलेले राहतात. तर अशा शेतकऱ्यांनी लगेच तुम्ही तुमचं खातं तपासून घ्या. पाऊस, दुष्काळ, गारपीट, कीड रोग, पूर यामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई पीक विमा जे की इथं वाटप सुरू झालेलं आहे. यामध्ये जे की पीक विमा वाटप सुरू झालेले जे की जिल्हे आहेत, त्या जिल्ह्यांची यादी आपण इथं पाहत आहे. तर आता सरासरी जे की 17,000 रुपये याप्रमाणे पीक विमा जमा होत आहे, जे की सर्व जिल्ह्यांमध्ये. तर काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये भरपाई जास्ती होत आहे, जे तुमच्या पिकाच्या टक्केवारीनुसार. तर कोणाचं 30% असेल, कोणाचं 40%, कोणाचं 70%. तर याप्रमाणे शेतकऱ्यांना भरपाई दिली जाते. पहिला जो जिल्हा आहे अहमदनगर, बीड, लातूर, उस्मानाबाद, धाराशिव, नांदेड, परभणी, हिंगोली, जालना, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती. तर हे जे काही जिल्हे आहे, आपण जे काही इथं जिल्हे बघितलेले आहे, अहमदनगर, बीड, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली, जालना, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती. तर या जिल्ह्यांमध्ये पैसे खात्यामध्ये येत आहेत. तर आता त्यानंतर इथं आपल्या इथे नागपूर, सोलापूर काही यामध्ये तालुके आहे, काय आहे, तालुके काही भागांमधील बरेचसे जिल्हे इथं पेंडिंग आहे. त्यानंतर इथं पीक विम्याची रक्कम खात्यामध्ये इथं येईल. तर आता बरेचसे जिल्ह्यामध्ये पेंडिंगसुद्धा आहे, काय आहे, पेंडिंग आहे. तर या जिल्ह्यांमध्ये घाबरण्याचं काही कारण नाही. पेंडिंग जिल्ह्यांमध्ये 7 दिवस मिनिमम 8 दिवस इथं पैसे जमा होण्याकरिता लागू शकते. तर आता पेंडिंग जिल्हे असलेले जे काही जिल्हे आहे, यामध्ये पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी. तर हे जे काही जिल्हे आहे, हे काही जिल्हे आहे पेंडिंग आहे. तर या जिल्ह्यांमध्ये किती दिवस, 7 दिवस लागू शकते किंवा 8 दिवस. त्यानंतर जे ते यामधले आपलं सिंधुदुर्ग, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, ठाणे, पालघर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, वर्धा. तर या जिल्ह्यांमध्ये 7 दिवस, किती, 7 दिवस इथं लागणार आहे जे की पीक विमा जमा होण्याकरिता. तर आता ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेलाच नसेल, तर अशा शेतकऱ्यांनी काय करायचं आहे, तर आता तुम्ही राहिलेले शेतकरी जे आहे ते तुमचे सर्वे झाले की नाही ते तुम्ही चेक करा, यादीमध्ये नाव आहे की नाही. तर आता पैसे किती मिळतात ते आपण इथं जाणून घेऊया. तर आता जे की इथं सरकारनुसार इथं 17,000 रुपये हेक्टरप्रमाणे इथं जाहीर केलं होतं. तर हे
नुकसान भरपाई टक्केवारी त्यांच्या पिकावर अवलंबून राहते. सर्वसाधारण 1,000 25,000पर्यंत जी काही भरपाई तर मिळू शकते. काही क्षेत्रांमध्ये जास्तीच देखील मिळू शकते. वाटप एका दिवशी पूर्ण होत नाही. वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये टप्प्याटप्प्याने पैसे तर खात्यामध्ये जमा होईल. काही जिल्हे असेल, तालुके असेल, शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे तर जमा होण्यास सुरुवात होणार आहे. तर आता बरेच शेतकऱ्यांचे इथं प्रश्न असतील की यामध्ये पीक विमा जे की शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये न आल्यास काय करायचं आहे? काय आहे? पीक विमा न आल्यास काय करावे? सर्वप्रथम यामध्ये तुम्ही तुमच्या बँकमध्ये जाऊन चौकशी करून घ्या. दुसऱ्यामध्ये CSC. तर आता डॉक्युमेंट्स काय यामध्ये डॉक्युमेंट्स बरेच जणांचे की काय आलेलं आहे इथं पुन्हा कागदपत्रे जे इथं बरेच शेतकऱ्यांची इथं पुन्हा अपलोड करायची आहे. तर शेतकऱ्यांनी चेक करून घ्या. कृषी कार्यालयाशी संपर्क साधा. प्रधानमंत्री फसल विमा योजना हेल्पलाईन नंबर 14447. तर या हेल्पलाईन नंबरला कॉल करून सुद्धा तुम्ही तुमच्या पिकाची तक्रार करून घ्यायची आहे. बरेच शेतकऱ्यांचा पीक विमा इथं पेंडिंग का राहतो ते सुद्धा आपण इथं पाहणार आहे. तर महत्त्वाचा जो काही पॉईंट आहे यामध्ये सर्वात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे नुकसान भरपाई पंचनामे सर्वे अपूर्ण. काय आहे तुमचे सर्वे झालेले नसते. त्यानंतर जिल्ह्यांचा अहवाल राज्याला न गेलेला असेल तेव्हा आधार लिंक बँक पासबुकशी नसेल लिंक, नाव खाते क्रमांक अचूक तुम्हाला भरायचं आहे. पीक विमा कंपनी डाटा पडताळणी सुरू. तर आता बरेच शेतकऱ्यांचे काय होते इथं चुकते म्हणजे त्यांचे पंचनामे इथं पूर्ण होत नाही. बरेच शेतकरी पीक विमा भरला की त्यांची तक्रार करत नाही, ई-पीक पाहणी करत नाही, तर आधार लिंक नाही किंवा खातं चुकीचं देते. तर अशा शेतकऱ्यांनी हे टाळायचं आहे. तर आता तुम्ही प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या ऑफिशियल पेजवरती जा. हे त्याचं ऑफिशियल पेज आहे किंवा पीक जे काही विमा असं टाकलं तरी तुम्ही त्या पहिल्याच वेबसाईटवरती येऊन स्टेटस चेकवरती क्लिक करून स्टेटस पाहू शकता. त्यामध्ये तुम्हाला पॉलिसी ID टाकायचं आहे, OTP टाकायचं आहे आणि स्टेटस पावरती क्लिक करायचं आहे. तर आता पैसे आता याचे जे काही पैसे आहेत हे तुम्हाला अप्रूव्हल जर असेल तर पैसे येणार आहे म्हणजे आले असतील चेक करून घ्या. पेंडिंग जर असेल तर आता प्रक्रिया सुरू आहे. रिजेक्ट जर झालेला असेल तर अर्ज त्रुटीमध्ये आहे. पेड जर असेल तरी तर पैसे खात्यात आलेले आहे. तर आता यामध्ये तुमचं कोणतं देश आहे हे तुम्ही चेक करून घ्या. त्यानंतर संपर्क कुठे करायचा आहे तर एक तर तुम्ही तालुका कृषी अधिकारी CSC सेंटरवरती जा किंवा तुम्ही यामध्ये हेल्पलाईन नंबर दिलेला आहे हा आपल्याला. तर या हेल्पलाईन नंबरला कॉल करायचा आहे. हा जो हेल्पलाईन नंबर आहे आपल्याला दिलेला आहे. तर पीक विमा कंपनीशी संपर्क साधा. सांगा की आमची ही अडचण आहे, आम्हाला पीक विमा मिळालेला नाही. तर ह्या हेल्पलाईन नंबर आहे. तर लगेच तुम्ही तुमची तक्रार करा. ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला नसेल तर अशाच अपडेट्ससाठी आणि नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू.